नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. ताजे मासे सगळ्यांना खायला आवडतात, म्हणजे ओली मच्छी, ताजे मासे सगळ्यांना खायला आवडतात. पण काही लोक असे आहेत की त्यांना सुकी मच्छी सुद्धा आवडते. तर आजची रेसिपी आहे सुक्या मच्छीची. ज्या प्रदेशामध्ये मासेमार जास्त आहेत किंवा कोकणामध्ये मच्छीचे प्रकार जास्त आहेत, त्या ठिकाणी सुकी ओली मच्छी 12ही महिने विक्रीला असते. माझ्या बऱ्याचशा रेसिपीज मध्ये मी सुक्या मच्छीचे व्हिडिओ दाखवलेले आहे, तर तुम्ही ती बघू शकता की ज्या प्रदेशामध्ये आपण राहत असतो त्या प्रदेशाचंच खाणं आपल्या शरीरालाही सूट होत असतं. तसं इकडची लोक जसं आपण धान्य साठवून ठेवतो तशी सुकी मच्छी सुद्धा इकडे साठवून ठेवल्या जाते कोकणामध्ये. तर आजची मच्छीची रेसिपी सुकी मच्छीची रेसिपी दाखवणार आहे. जे सुकी मच्छी खाणारे असते, ज्यांना सुकी मच्छी आवडते त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. साधी सोपी रेसिपी आहे आणि आता तर असं झालं बरेच शहरांमध्ये पार्सल सुद्धा सुक्या मच्छीचे जायला लागलेले आहेत. बऱ्याच सुविधा झालेल्या आहेत. तर सुकी मच्छी खाणारे लोकही भरपूर आहेत. तर आजची रेसिपी संपूर्ण बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. सुकी मच्छीसाठी इथे मी हा सुका मच्छीचा प्रकार आहे जवळा म्हणून. एवढे बारीक ही मच्छी असते. ही सुकवल्या जाते आणि सुकवल्यानंतर ही वर्षभरासाठी सुद्धा लोक ही साचवून ठेवतात. तर स्वच्छ ही धुवायची असते. धुण्याची ही सोय. ही बारीक एवढी मच्छी तुम्ही म्हणाल याच्यामध्ये घाण बरीच असते, तर हो घाण असते. खडे असतात बारीक बारीक छोटे छोटे. तर ही मच्छी साफ करण्याची टेक्निक आहे. ही मच्छी व्यवस्थित आधी आपली निवडून घ्यायची. जसं आपण धान्य निवडतो तसं कुठे मोठा खडा असेल किंवा काड्या वगैरे काय जे असतील घाण ते काढून टाकायचे. नंतर एका मोठ्या भांड्यामध्ये हे घ्यायचे आहे. पाणी भरपूर भरून टाकायचं आहे. संपूर्ण वरती तरंगून येतं आणि वरती तरंगलेलं हे सगळे आपली मच्छी आपल्याला काढून घ्यायचे आणि खाली तळाशी बारीक रेतीचे खडे असतील किंवा वाळूचे खडे असतील किंवा अजून काही जड कचरा असेल तर तो खाली तळाशी राहतो. तर ही धुण्याची मच्छीला धुण्याची ही टेक्निक आहे. तर ही मच्छी मी व्यवस्थित साफ करून धुवून आणि चाळणीमध्ये निथळत ठेवलेली आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य. कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी. 4-5 इथे तिखट मिरच्या आहेत. एक टोमॅटो आहे. एक मिडियम साईजचा कांदा इथे घेतलेला आहे. फार याला इन्ग्रेडियंट्स लागत नाही, पण चवीला म्हणाल तर एकदम उत्तम ही मच्छी लागते. आणि आमच्याकडे इकडे अलिबाग साईडला तर जवळा आणि तांदळाची नरम मऊसूत भाकरी, खरंच सांगते हे जेवण असेल तर दुसरं काहीही खाण्याची इच्छा होती. इतकी छान ह्या जवळ्याची चव आहे तांदळाच्या भाकरीबरोबर. तर फेमस आहे. इथे तुम्ही कुठेही जरी बाहेर गेलात तरी जवळा भाकरी मागितली तरी सुद्धा कधीही अवेलेबल. बाहेर जिथे खानावळ असते किंवा हॉटेल्स असतात तर तिथे हे पटकन बनवून देतात. एवढी फेमस हा जवळा आणि तांदळाची भाकरी आहे. तर तांदळाच्या भाकरीची रेसिपी माझ्या चॅनलवरती मी दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर मीडियम साईजचा कांदा इथे कापून घ्यायचा आहे. मिरच्या कापून घ्यायचा आहे. टोमॅटो आपल्याला कापायचा आहे. दोन टीस्पून तेल कडकडीत गरम करायचे. तेल गरम झालेलं आहे. कढीपत्ता 2 तुकडे करून असे हाताने टाकायचे. मिरची घालायची. कांदा घालायचा. कांदा आपल्याला व्यवस्थित गुलाबी कलरचा होईपर्यंत, तांबूस कलर येईपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये परतवायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे. हिंग घालायचा आहे 2 चिमटी. अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे. 1 टीस्पून घालायचा आहे कांदा लसूण मसाला. हा मसाला तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही गरम मसाला सुद्धा घालू शकता. भरून 1 चमचा घेतलेला आहे मी आणि वरती थोडासा घातलेला आहे. टोमॅटो घालायचा आहे. धुवून साफ केलेला भिजवून घेतलेला जवळ आपल्याला घालायचा आहे. याच्यामध्ये थोडं थोडं करत मिक्स करू.
एवढा मी बाजूला ठेवते माझ्या नातीसाठी. हा मी सुका करणार आहे, हळद आणि हिंग टाकून, फक्त मिरची न घालता. मुलं पण एकदम छान हे खाऊ शकतात, कारण काटा नाही, काही नाही, बिंदास मच्छी आपण लहान मुलांनाही खायला देऊ शकतो. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करू. यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि झाकणावरती पाणी ठेवायचं आहे. गॅस मोठा ठेवायचा नाही. ताटावरती आपल्याला पाणी ठेवायचंय गरम करत. गॅस कमी ठेवायचा आहे, कारण सुकी मच्छी आहे तर खाली लागायला नको म्हणून. टोमॅटोमुळे, मिठामुळे छान पाणी सुटतं, तर त्यासाठी मोठा गॅस असेल तर खाली कढईला आपली मच्छी लागू शकते, म्हणून गॅस कमी ठेवायचा आहे. पाणी गरम झालेलं आहे. पाणी टाकायच्या आधी मी तुम्हाला इथे दाखवते. टोमॅटोमुळे, मिठामुळे व्यवस्थित ओलसर असं हा जवळा तयार होतो. पाणी आपल्याला जास्त वापरायचं नाही इथे. सुक्का आपल्याला हे जवळा बनवायचा आहे. अगदी थोडस पाणी मी घालणार आहे. हे बघा, बाकी पाणी मी दुसऱ्या भांड्यामध्ये बाजूला काढून घेणार आहे. अगदीच वाटलं आपल्याला तर वापरायचं आहे, जास्त पाणी याच्यामध्ये घालायचं नाही. तुम्ही ह्यामध्ये फोडणी घालताना आलं लसूण पेस्ट सुद्धा टाकू शकता. मी इथे आल्याचा आणि लसणाचा वापर न करता जवळा बनवलेला आहे. अतिशय छान होतो. करू शकता तुम्ही तसंही. आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही टाका, पण बिना लसणाची, बिना आल्याचं पण हे जवळा खूप छान होतो. झाकण आपल्याला ठेवायचं आहे आणि अजून 1 मिनिटानंतर आपण झाकून उघडून परत एकदा जवळा मिक्स करणार आहे, कारण जवळा शिजायला अजिबात वेळ लागत नाही. इथे 1 टीस्पून तेल कढईमध्ये छान गरम झालेलं आहे. इतका जो जवळा आहे तो बनवणार आहे. कढीपत्त्याची पानं मी ही तोडून घेतलेली आहे. कांदा घालायचा आहे. माझ्या नातीला जी गोष्ट सांगितली ती मस्त ऐकते. कढीपत्त्याच्या पानांचं तिला महत्व सांगितलं तिच्या मम्माने, की बाळा कढीपत्ता खायचा असतो. वरणात असेल किंवा कुठल्याही भाजीत असेल तर कढीपत्त्याची पानं काढून नाही टाकायची. आणि का नाही काढायची, तर केस वाढतात छान, असं व्हिटॅमिन मिळतं वगैरे. तर ती नेहमी कढीपत्ता जेवणामध्ये दिसला की ती अशी हातामध्ये बोटामध्ये घेते आणि असे दाखवते, आई आहे कढीपत्ता खायचा असतो ना, केस वाढतात ना. तर एवढं छान वाटतं तेव्हा. मुलांना जर आपण एखाद्या गोष्टीचं महत्व सांगितलं तर मुलं खरंच ते फॉलो करत असतात, कारण छोटासा त्यांचा कोरा मेंदू आहे. आपण जे सांगतो ते लगेच ते कॅच करत असतात. म्हणून मुलांना खाण्यापिण्याच्या सवयी लहानपणापासून आपणच, बरेचसे प्रॉब्लेम त्यांना चालू झालेले आहेत, हे प्रॉब्लेम आपण आपल्या हाताने टाळू शकतो. म्हणून लहानपणापासून मुलांना काय खायचं, कसं खायचं, केव्हा खायचं, किती खायचं, हा जर थोडं थोडं ज्ञान जर दिलं तर खरंच मुलं खूप छान पद्धतीने आपण वाढवू शकतो. माझ्या नातीमुळे मला खूप जवळून बघायला भेटते. जेवढी काळजी मी माझ्या मुलांची नाही घेतली, तेवढी काळजी माझी लेक माझ्या नातीची घेते. ते बघून मला अतिशय छान वाटतं. ते दोघं नवरा बायको जॉब करत असून सुद्धा एकदम छान पद्धतीने मुलीला सांभाळतात. खाण्यापिण्याचं महत्व, तिला प्रत्येक भाज्यांची नावं माहिती आहेत. प्रत्येक गोष्टी ती अशी सांगून विचारून, ह्यानी काय होतं, त्यांनी काय होतं, हे कसं खायचं मम्मा, हे काय करायचं. तर मुलं हे खरंच येणाऱ्या भावी पिढी जे आहे, देशाचे मोठे नागरिक आहेत ते, तर ते खरंच खूप चांगल्या पद्धतीने जर घडवले आपण तर गरज आहे चांगल्या नागरिकांची, चांगल्या लोकांची देशाला. तर आपण हातात आहे ते आईवडिलांच्या आपण करू शकतो, मुलांना घडवू शकतो. कारण खाण्यापिण्यापासूनच खूप सारे मोठे आजार आता वाढलेले आहेत. छोट्या छोट्या मुलांना मोठमोठाले आजार, जे आपण कधी ऐकले सुद्धा नव्हते एवढे आजार वाढलेले आहेत. चिमटीवर हिंग घालायचा आहे. व्यवस्थित कांदा इथे आपला तेलामध्ये परतून झालेला आहे. थोडीशी घालणार आहे हळद. तिखट लहान मुलांच्या याच्यामध्ये जर खात असतील तर तुम्ही घाला. माझ्या नातीला अजूनपर्यंत आम्ही जास्त तिखट म्हणल्यापेक्षा देतच नाही तिला. अगदी एखाद्या मिरचीचं वरण वगैरे ती खाऊ शकते, पण बाकी तिखट अजून तिला सवय लावलेली नाहीये. तर जेव्हा ती स्वतःहून तिखट खायला लागेल तेव्हा मुलं आवडीने खातात, पण सध्या ती तिखट खात नाही. गॅस कमी केलेला आहे. व्यवस्थित जवळा ह्याच्यात परतवायचा आहे. चवीपुरतं घालणार आहे मीठ.
मीठ घातल्यानंतर परत एकदा मिक्स करू आणि हे मगाशीचं गरम पाणी आपण थोडस इथे घालायचं आहे, जास्त पाण्याचा वापर करायचाच नाही, कारण सुक्की आपण ही मच्छी बनवतोय, सुक्का जवळा बनवतोय, त्यामुळे अगदी नॉमिनल पाणी आपण सगळे मसाले व्यवस्थित मिक्स व्हावे आणि एक छान त्या पाण्यामुळे वाफ आतल्यात अशी या मच्छीला मिळावी, चव उतरते छान, म्हणून थोडस गरम पाणी घातलेलं आहे। बाकी गरम पाणी किंवा जास्त पाण्याचा वापर आपल्याला इथे करायचा नाही। झाकण ठेवणार 1 मिनिटासाठी, याच्यावरती 1 मिनिटासाठी झाकण ठेवते। पाणी घातल्यानंतर एक व्यवस्थित वाफ आपण याला काढून घेतलेली आहे बघा, एकदम सुका सुका झालेला आहे, थोडासा असल्यामुळे पटकन वाफ तयार झाली आणि वाफेवरती सगळं पाणी आपल्या याच्याने ऍब्झॉर्ब केलेलं आहे, जिरलेलं आहे याच्यामध्ये। सुका जवळा फिक्का मस्त सुकी मच्छी आपली इथे तयार झालेली आहे। बघा संपूर्ण पाणी यातलं आटलेलं आहे, एकदम सुकी सुकी आपली मच्छी तयार झालेली आहे, एकदम मस्त वास सुटलेला आहे। तांदळाच्या भाकरी बरोबर, वरण भात, चपाती भाकरी कशा बरोबरही तुम्ही हा जवळा खाऊ शकता। हे बघा सुक्का जवळा सुकी मच्छी आपली तयार झालेली आहे। सुकी मच्छी तयार झालेली आहे। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट जरूर करा। माझ्या चॅनलवरती व्हेज नॉनव्हेज पदार्थांच्या 1000 पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत, त्यापैकी एखादी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडू शकते। खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, जरूर चेक करा। तुम्ही मला फेसबुक आणि इन्स्टावर सुद्धा फॉलो करू शकता, माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता, त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जरूर चेक करू शकता। परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय बाय।